ज्याला सकाळी गादीवर बसायचं ना मायबाप त्याला 14 वर्षासाठी वनवासाला जावं लागतं. कसा अयोध्या जशी रडते तसा आज आमचा रवी महाराज त्याची अयोध्या उजाड बोलताना बाय आज त्याची अयोध्या निराश आहे, नाराज आहे. सगळी माणसं दिसतात, वेळुकर बाबा दिसतात, मदन सर दिसतात, प्रवीण महाराज दिसतात, जन्म देणारा बाप त्याला आज दिसत नाही. रामा विना मज लक्षात ठेवा. भाव फार सुंदर आहे महाराज. ज्याला सकाळी गादीवर बसायचं ना, हो सातारा, हो सगळा परिसर ऐका, एका बापाच्या श्राद्धासाठी आलात, कीर्तन ऐकताय, घरी घेऊन जा. एवढी थोर महाराज मंडळी बसलेली आहे. संस्थानिक आहेत, संस्था चालक आहेत, कीर्तनकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत, संप्रदायाचा प्रचार करणारी आहेत, सगळे ऋषी मंडळी इथं बसलेली आहेत. प्रभू रामचंद्राला सकाळी गादी मिळते तर संध्याकाळी वनवास मिळतो. याला प्रारब्ध म्हणतात. वर्कलांगामध्ये धारण केली जातात. रामचंद्र, सीतामाई आणि लखनजी वनवासामध्ये निघून जातात. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब बातु स्नेही. जा जा लखन, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. जा रे लखन, आजपासून तुझे वडील राम आहेत. काय रामचरित मानस आहे महाराज. एवढा गोड ग्रंथ आहे ना महाराज. एक एक शब्द शिकावा, लई गोड महाराज. आणि रामकथा ही काही देवाची कथा नाही, ती आपल्या घराची कथा आहे. हे आपल्या घरात रोज घडतंय. हे आपल्या घरात रोज आहे. सकाळी तुम्हाला लॉटरी लागेल तर संध्याकाळी कानावर बातमी येईल, ज्याच्यासाठी लॉटरी लागली तो पोरगाच आता राहिला नाही. सकाळी तुम्हाला खूप आनंद होईल, संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल, आता माझी पत्नीच राहिली नाही, माझे वडील राहिले नाही. याला जीवन म्हणतात. हे प्रारब्ध आहे महाराज. याला प्रारब्ध म्हणतात. राम लक्ष्मण सीतामाई निघून जातात. शरवीचा काठ जातो, तमसेचा काठ जातो, कंगीचा काठ येतो,
अयोध्या परत जाते, सुमंतजी सुद्धा परत जातात. केवटाची कथा आपल्याला माहिती आहे. गंगेच्या पलीकडच्या काठाला प्रभू येतात, अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये जातात आणि आता कुठं राहावं चित्रकूट पर्वतावरती प्रभू राहायचा निर्णय घेतात. आणि त्या चित्रकूट पर्वतावरती प्रभू आपल्यासाठी कुटिया बनवतात. सगळ्यांना ज्ञात आहे. इकडे भरत परत येतो. त्या भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे, तो आपल्या आईला श्राप देतो, कैकई हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, तुझं नाव कोणी घेणार नाही. सांगा मला, एवढ्या माझ्या बहिणी इथं कीर्तनाला बसले, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? साताऱ्यात नाही, पुण्यात नाही, नाशिकला नाही, बीडला नाही, कुठंच नाही, अजून तरी नाही. का ठेवत नाही? परार्थी माणसाचं नाव ठेवतात लोक, स्वार्थीची नाही. ध्यानातच ठेवायचं. जो दुसऱ्यासाठी जगतो, कीर्तनात सुद्धा त्याचं नाव घेतलं जातं, त्याचं बॅनर लावलं जातं. पंगत देणाऱ्याचं नाव पत्रिकेला आहे महाराज. जो देत असतो त्याचं नाव होतं माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी. त्याच्या मातीला सुद्धा लोक आता जात नाहीत महाराज. ध्यानात ठेवा. दुसऱ्यासाठी जगून बघा. चौकात चौकात शिवरायांचा पुतळा आहे. माझ्या गळ्यात मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे, प्रवीण महाराज. का? सोन्यासारखा आहे माझा राजा महाराज. शिवरायांचं चरित्र सांगतो मी रोज कीर्तनात, मावळा सांगतो. पवित्र आहे महाराज राजा. ही माती राजांची आहे. इथला डोंगर, इथले दगड तुम्हाला राजांच्या इतिहासाची साक्ष देतात. इकडे आलं की माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. का? ही माझ्या राजांची कर्मभूमी आहे. ऐका, सांगू द्या रे. गावात पुतळा, नाव मुलांची शिवाजी, कपड्यावर शिवाजी महाराज, गळ्यात शिवाजी महाराज. कारण काय बरं? दुसऱ्यासाठी जगले महाराज. माळी काय, कुंभी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग. आता आलं हे तुमचं माझं, माझी जात, माझा नेता. तेव्हा नव्हतं. सगळ्या समाजासाठी जगणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा. आज त्यांचं नाव घेतलं जातं, त्यांचा जय जयकार केला जातो. अंगाची कातडी काढली तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. ऐका रे, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. जीभ साडून टाकली, फिरून टाकली, तोडून टाकली, कापून टाकली, तरी मन सुद्धा जगदंबच म्हणत होतं. आता 1 महिन्यापूर्वी त्या तुळापूर वढूला उत्खनन झालं, उत्खनन. तर त्याच्यामध्ये महाराज मंडळीनं ऐका, ते साखळदंड सापडले, शंभूबाला बांधले. साखळदंड सापडले तर ते 10 माणसाला हलत नाही. प्रवीण महाराज 10 माणसाला उचलत नाही असं नाही, हलत नाही. 2 JCB आणावं लागल्या आणि JCBनं बाजूला सरकावं लागले. ते एवढ्या ताकदीची जर साखळदंड होते तर राजाचा हात किती ताकदीचा असेल. इतक्या मोठ्या राजाच्या वंशात आपण जन्माला आलो. का जय जयकार? का त्यांच्यावर चित्रपट? का त्यांचं नाव? का त्यांच्या कथा? त्याचं कारण आहे, दुसऱ्यासाठी जगले. कैकई, तू माझ्यासाठी गादी मागते, स्वार्थी आहे मा तू. आजपासून मी तुला आई म्हणणार नाही, तुझं नाव कोणी घेणार नाही. जा मा जा. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय काय भाऊ आहे महाराज, हे जरा शिकवा आमच्या भावाला. नाही तर आमचा भाऊ 1 हितासाठी रोज कोर्टात आहे, अर्ध्या एकरसाठी भांडण आहे. 1 गुंठ्यासाठी पुण्यातले लोक कोर्टात आहेत. 1 गुंठा घेतला, अर्धा एकर त्याच्याकडे. अरे राहू दे, कशाला भांडण करतात महाराज? इतकं छोटस जीवन आहे महाराज, कधी मृत्यू येईल सांगता येत नाही रे. ओ सातारा भाग घेऊन जा घरी, परळी भाग, सज्जनगडाचा भाग. माझं वाक्य ऐका. 1 भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि 1 भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. त्याला रामायण म्हणतात. आपला भाऊ नाही नदीकडून वाटणी घेतो डोंगराकडली भावाला देतो. आपला नाही तो साताऱ्याचा बंगला त्याला घेतो, वाडीचं घर भावाला बांधून आणलं पाहिजे. असा असतो का भाऊ? याला म्हणतात भाऊ. 1 भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि 1 भाऊ म्हणतोय भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटा, भगत चला रे प्रभु दर्शन पाए, भरत चला रे अपने भैया को मना. गाद्या घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला, अवध राम को अर्पण करने. अयोध्या घेऊन निघाला,
मला माफ करा म्हणतो प्रभू, ही गादी तुमची आहे, माझ्या आईचं चुकलंय, हे सिंहासन तुमचं आहे. काय भाऊ आहे. रामचंद्र त्याचे डोळे पुसतात आणि त्या भरताला एक संदेश देतात, उपदेश करतात. आजच्या मितीसाठी फार गरजेचं आहे, आजच्या युगासाठी फार गरजेचं आहे, बसलेल्या प्रत्येकासाठी फार गरजेचं आहे. आपण सगळे माणसं टेन्शनमध्ये, सगळे दुःखामध्ये. रामचंद्रानं भरताला सांगितला, आपल्याला मी सांगतोय जरा घरी घेऊन जा. रामचंद्र म्हणतात, भरत एवढं रडू नको, असं काही नाराज होऊ नको. मला वनवास मिळाला म्हणून रडू नको, तुला गादी मिळाली म्हणून नाराज होऊ नको. माझं ऐक, मी काय सांगतो हे घडणार आहे बाबा. संसारात हे घडत राहतं. दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाच. कधी कुणाला दोष दिला. राजेंद्र महाराज गेले, खूप दुःख झालं या परिवाराला, तर काही पर्याय नाही. दैव जात प्रारब्ध आहे महाराज, तुम्ही काही करू शकत नाही. माय कैकैना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन गोष्टीतून कुणी वाचणार नाही प्रवीण बाबा. दोन गोष्टी, महाराज काय, गायक काय, फोकसला आलेला काय, कीर्तन नसलेला काय, कोणी घ्या, सगळे जाणार आहे. दोन गोष्टी आहेत, एक सगळे म्हातारे होणार आणि दोन सगळे मरणार. दोनच गोष्टी. काही लोक असे फोटो काढतात, काढ रे फोटो, मस्त असं तळ्याच्या काठाला उभं राहणार, झाडाखाली उभे राहणार, डोंगरावरती काढ फोटो. आता काय ॲपल आलाय प्रत्येकाकडेच, महाराज लोकांकडेच, त्याच्यामुळे सगळीकडेच अल्ट्रा आलाय, स्टेटस, मोबाईल, इंस्टा झकाट एकदम सोशल मीडिया. काढ रे फोटो, मस्त असे फोटो काढतात, या बाजूने एक त्या बाजूने एक. नुसते मोबाईलमध्ये ठेवत नाही, त्याचे मोठाले कटआउट बनवतात आणि घराच्या हॉलमध्ये लावतात. या बाजूने एक असं, या बाजूने एक असं, या बाजूने एक असं. आपण त्याच्या घरी चहा प्यायला बसलो, फेटा बांधता बांधता आपल्या हातात कळशी येते, चहा पिता पिता आपण पाहतो, काय पैलवान, काय काल, काय पैलवान. ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शिंबूड येतो, कपाळ राड्या पडलेल्या असतात, आपण वर पहा, सारखंच दिसतंय. चहाची कबशी खाली ठेवलं कीच म्हातारा म्हणतो, बाबा मीच पैलवान होतो, पैलवान. साताऱ्यात कुणाला ऐकत नव्हतं, एक नंबरचे असा मी. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. त्याला हसू नका, फॅरन लवली लावू नका. बरं लावता तुम्ही फॅरन लवली, बऱ्याच जणी लावून आल्यात मला माहिती. माझीच बायको लावते तर तुमचं काय, कोण लावत नाही. पण फॅरन लवली लावू नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबुडे, बरं लावू नका. फॅरन लवलीनं गोरं होत नाही. गोरं व्हायचं असेल तर 2 किलो काजू, 2 किलो बदाम का साताऱ्याला घेऊन या, रात्री भिजू घाला. 2-4 बदाम 2-4 काजू रोज खा, तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात, बाबा काजू लय महागे, बदाम लय महागे. काजू बदाम स्वस्त आहेत, फॅरन लवली महाग आहे. 140 रुपयाला 30 ग्राम येते, छटाक सुद्धा नाही. अभ्यास करा. 4000 रुपये किलो आहे, पण अजून कोणीच गोरं झालं नाही. गोरं व्हायचं असेल तर मग मी याच्यासाठी सांगतो, कितीही मेकअप करा, कितीही सुंदर दिसा, किती भारीतले कपडे घाला, सगळे म्हातारे होणार आहेत. नाहीच म्हातारे झाला तर सगळेची सगळे मरणार आहेत. बरं का, ध्यानातच ठेव. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात. भरत ध्यानातच ठेवायचं. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. ध्यानातच ठेवायचं. जा रे बाळाचा ए भरत 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा. 14 वर्ष तू मालक आहे बाबा, नाराज होऊ नको. तुझ्या प्रारब्धामध्ये गादी आहे, माझ्या प्रारब्धामध्ये 14 वर्षाचा वनवास आहे. त्याला संसार म्हणतात. मृत्यू लोकात देव जरी आला, इथं देव जरी आला संसारात तर प्रारब्ध चुकत नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे बुवा. देह तव आहे प्रारब्धा अधीन. तुकोबाराय म्हणतात म्हणजे ते सत्य आहे. खरंच आहे. आपला देह प्रारब्धाने घडत असतो. सुख दुःख मिळत असतात, यश अपयश लाभ आणि जन्म मृत्यू घडत असतात. ध्यानातच ठेवा. याचा मी कासीना वाहू बार. पण महाराज म्हणतात आम्ही ते सोडून दिलंय. आम्हाला ते कळालंय संसार प्रयत्नानं नाही प्रारब्धाने घडतो. आम्ही मात्र परमार्थातला प्रयत्न केला. सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मनी इच्छित असे. आम्ही काळ भजनामध्ये घालवला आणि भजनामधला काळ मात्र फल देतो बरं का. भजनातला काळ फल देतो. ध्यानातच ठेवाय. माझ्या बहिणी बसल्या सगळ्या. हे मातांनो, आळंदीला एका आईनं प्रवीण बाबा बाळ गर्भामध्ये असताना ऐका बाळ गर्भामध्ये असताना माऊलीच्या मंदिरात आजा वृक्षाच्या खाली 108 पारायण केली ज्ञानेश्वरीची. आमचे वेळुकर बाबा उभे आहेत. पारायणाची परंपरा आहे त्यांच्या घरात. ऐका रे, पुंडलिक महाराज होऊन गेले साताऱ्यात, फक्त पारायण शिकवलं लोकांना. गायनाचार्य भरपूर आहेत, पण पारायणाचार्य पुंडलिक महाराज होऊन गेले. ऐका ध्यानात ठेवा. पारायण केलं पाहिजे. 10 ओव्या तरी वाचल्या पाहिजे. कीर्तनकारांना पण वाचल्या पाहिजे. आपल्याला मोबाईल आलाय म्हणून आपलं वाचन होत नाही, पण आपण वाचल्या पाहिजे. माझी विनंती असेल तुम्हाला. ओवी काय देते बघा, परमार्थातला प्रयत्न काय देतो. बाळ गर्भामध्ये असताना आईनं काहीच काम केलं नाही. सकाळ दुपार संध्याकाळ ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या इथून ते शेवटपर्यंत 18 अध्यायाचं पारायण करायचं. दुसरं झालं की तिसरं झालं की चौथं. परिणामी त्या आईला बाळ झालं, मुलगा झाला. फळ ऐका फळ. आता ते बाळ महाराज 4थीला आहे वर्गामध्ये. 4थीच्या वर्गात शिकतं ते पोरग 4थीच्या. आश्चर्य असं आहे त्या 4थीच्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुप्पाठी पाठाची. कोणती ओवी विचारा त्याला. 4थ्या अध्यायातली, 5व्या अध्यायातली, 16व्या अध्यायातली एका मिनिटात सांगते. काळ सारा वाचून भजन करतात. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरडेश्वर डोंगर. गायनाचे पुढे माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला छंद माझ्या मनाला अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण आणि कनीने काही धंदा
नित्य ध्यातसे गोविंदा हा परमार्थातला प्रयत्न आहे। तसा संसारातलं प्रारब्ध सांगितलं तसं प्रयत्न आहे का? अट्टहास आहे का? प्रयत्न केला भगवंताच्या नामाचा, सदा चिंतनाचा भंडारा। भामचंद्र गोरडेश्वर पायामध्ये घुंगर गळ्यामध्ये विना, मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंद। नित्य भजन, सारखा सोहळा, सारखं नामस्मरण, नित्य त्याच्यात तुकोबराय राहायचे। आता या परमार्थातल्या प्रयत्नाचं फळ असं मिळालं माझ्याकडे बघा। आमच्या शेवटचा दिवस आहे बरं का, संप्रदायाच्या दृष्टीने सांगतो, फळ असं मिळालं। विठ्ठल 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 म्हणता म्हणता हरले पाप, तुका म्हणे देव भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, आणि मग आता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, सगळीकडे दिवस दिसायला लागला। विठ्ठल विठ्ठल म्हणता हरली पाप, परिणाम फळ जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप विठ्ठल जळी स्थळी वरला, रेता ठाव नाही उरला। आजिम्या दृष्टीने पाहिलं तर माणसात बयात स्त्रियात पुरुषात दगडात सगळीकडे विठ्ठलच दिसायला लागला। मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, या फळाला जीवदशा संपली आणि शिवदशा प्राप्त झाली असं म्हणतात। आणि हे गेल्यावर होत नाही, जिवंतपणेच होतं। आणि जिवंतपणे हा प्रयत्न केला, महाराज म्हणतात भजनाचा अट्टहास केला, परिणामे जगच ब्रह्मरूप दिसायला लागलं। देव नटला नानापरी, वरुणे उरला चराचरी, जीवदशा संपली आणि शिवोहम शिवम शिवदशा प्राप्त झाली। जिवंतपणे शेवट गोड झाला। अभंगा यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला यादसाठी केला होता। उपस्थिती आता गायक वादकाला कमी नाही आपल्याकडे। वा, महाराष्ट्राची माती म्हणजे ही गायक वादक कीर्तनकाराची माती आता सध्या। हो, सगळ्या भागात गायक वादक कीर्तनकार तयार झाले महाराज। पूर्वी गायक मिळत नसायचे, वादक मिळत नसायचे, आता कुणाला चाल द्यावी आणि कुणाला वाजवायला बसवावं एवढे गायक वादक आहेत महाराज। आमच्या गावात एक वादक होता, आता 5 वादक आहेत, भांडणं लागतात पाचाचे, कुणी कुणी वाजवावं। त्याचं कारण ज्ञानोबा तुकोबांची क्रांती, मस्त मुलं तयार झाली। प्रवीण महाराज, मदन सर, विळुकर महाराज, रवी महाराज, काय मुलं महाराज, मुलं तयार होत आहेत। गोड प्रमाण दिलं महाराज, गोड आवाज आहे। गायकाला माझं वंदन आहे। अगदी आजसाठी केला महाराज म्हटली होता अट्टहास, प्रयत्न केला। अट्टहास म्हणजे प्रयत्न, प्रयत्नाची पराकाष्ठा केली। कशासाठी? म्हणजे भजन केलं, नामस्मरण केलं, परमार्थातला प्रयत्न केला आणि मग जगच देवरूप झालो, आम्हीच देव झालो। जनावी जाना झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण, आणि मग म्हणता आलं शेवटचा दिस गोड व्हावा। कधी झाला गोड? आधी प्रयत्न केला परमार्थातला आणि देह राहिला नाही। मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगुरू हरी, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, मीच ब्रह्म आहे ही उपाधी नाही, ही दशा प्राप्त झाली। आणि मग म्हणता आलं याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। त्या राजस्थान मध्ये मीराबाई जन्माला आली। आपल्या लोकांना काय झालं?
त्या मीराबाईला आणि त्या राधेला लोक काही म्हणतात ना, फार वाईट वाटतं. राधा सामान्य नाही, मीराबाई सामान्य नाही. विनंती असेल काही पण म्हणू नका. चांगले चांगले भजनी म्हणतात गावात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोक असं बांधून हाणलं पाहिजे म्हणणार आहे. अरे एवढी हलक्या पात्रतेची राधा नाही, काही पण म्हणायचं. एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लावू ना घरी गोंडे, घरी राधा अशी गोंडे लावणारी का? राधेची ताकद सांगू तुम्हाला. सध्या सोशल मीडियाला वृंदावनचे प्रेमानंद बाबा फार गाजले. त्यांचे विचार, त्यांचं सोशल मीडिया भक्कम आहे. शांतीब्रह्म मारुती महाराज त्यांना भेटायला गेले म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. मारुती बाबा भेटायला जातात म्हणजे ते सामान्य नाही बरं का. ऐका, सगळे मोठे मोठे लोक भेटायला जातात. ते मागच्या 4 महिन्यापूर्वी विराट कोहली गेला. विराट कोहली म्हणजे या देशाचा 1 नंबरचा बॅट्समन. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. बॉडी म्हणाल तर स्टील बॉडी आहे. पंतप्रधानानं त्याची मुलाखत घ्यावी, एवढा श्रीमंत. सगळ्यांना माहिती आहे विराट कोहली बरं का. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. माझ्याकडे बघा, दोघांचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होतो. एवढे श्रीमंत आहे. एवढे श्रीमंत दोघं जण त्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये जाऊन आपल्या बाळाला हातामध्ये घेऊन साधूला विचारत होते, आम्ही कसं जगलं पाहिजे. कुणाला विचारत होते? साधूला. कोण? ज्यांच्या श्रीमंतीनं देशाचं कर्ज नील होऊ शकतं. आपले 2-4 एकरवाले पोलं म्हणतात काय करायची ज्ञानेश्वरी, काय करायचा गाथा. अरे आपल्याकडे खूप संत आहेत महाराज. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हो, खूप संत आहेत. साताऱ्यात आहेत. कुठं नाहीत महाराज, कुठं नाहीत. कोणत्याही भागात जा आहेतच. ते संत तुम्हाला फार चांगलं शिकवतील. एक ओवी वाचा, एक अभंग वाचा, खूप चांगलं जीवन महाराज. त्या प्रेमानंद बाबाला 2 किडन्या नाहीत, किडन्या. पण किडन्या नसताना ते आत्तापर्यंत का जिवंत आहेत? त्याचं एकमेव कारण ते म्हणतात, मी राधा राणीचं भजन केलं. म्हणजे राधा राणीच्या भजनानं शरीरातले पार्ट खराब झाले तरी साधू जिवंत आहे. तिला आपण बाजारातली कसं काय म्हणू शकतो? तिला आपण असं काही पण नका म्हणू, तुमच्या घशाला कॅन्सर होईल महाराज म्हणून. म्हणायचंच असेल तर वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. रोज म्हणा जय जय राधा रमण हरी बोल म्हणा. म्हणता येईल तुम्हाला. आमचे संत म्हणतात राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. ही राधा तुम्हाला म्हणता येईल म्हणा. अशा गवळणी म्हणा. का सांगतो? त्या मीराबाईचं चरित्र सांगत होतो. ती जन्माला आली, थोडीशी मोठी झाली आणि गावातून लग्न लागत होतं एक. आणि पूर्वी लग्नाच्या वराती निघायचे. तर ते नवरदेव नवरी पाहून तिने आईला विचारलं, आई हे काय चाललंय? तर तिच्या आईनं सांगितलं, बघ हा दुला आहे, हा नवरदेव आहे, ही त्याची नवरी आहे. तर ती लहान मीराबाई म्हटली, माझा दुला कोण आहे, माझा नवरा कोण आहे? लहान लेकराला नादी लावण्यासाठी आपण बावली देतो तसं त्या आईनं कृष्णाची मूर्ती दिली कन्हैयाची. बघ म्हटलं हा तुझा नवरा आहे. आणि त्या मीराबाईनं तोच नवरा मानला. अनन्य चिंतयंतो माम, सारखं त्यालाच जपायची, त्यालाच आंघोळ घालायची, हा माझा पती आहे. त्यालाच फुलाचा हार बनवायची, हा माझा नवरा आहे. लहान होती तोपर्यंत लोक कौतुक करतात. तिची मुलं नाही, चांगल्या पावल्या खेळल्या, रवी महाराजांच्या संस्थेत पोरं तयार झाली की मग पोर वा काय पोरगा पखवाज वाजवत होता, काय गायन करत होता म्हणतात. पण तोच बाळ पुढे म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचं, लोक त्याची अक्कल काढतात, नामर्द म्हणतात त्याला. असंच असतं महाराज. लहान होती तोपर्यंत घरानं कौतुक केलं. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी. बाप कुलनासी म्हणायला लागला. घरातली लोक पागल म्हणायला लागली, गावातली लोक वेडी म्हणायला लागली. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा
हासी, तिला घराच्या बाहेर काढून द्या. हो माझा हात, ही अशी मुलगी नसते. ती मूर्तीला नवरा म्हणायची. 18 वर्षाची झाली तरी याच्याशी माझं लग्न झालंय. गलरगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हा माझा नवरा आहे, माझ्याकडे बघा, हाच माझा पती आहे. एवढंच म्हणायची. एसटी रोजची येईल, मी पहिल्यांदा आलोय, माझ्याकडे बघा. ऐका ऐका, अय लक्ष द्या, हा माझा पती आहे म्हणायची. त्याने केला असे माझा अंगीकार. हे काय मी तुम्हाला खोटं सांगत, नामदेवरायचा अभंग आहे. नका दुजावर पाहू आता, मला दुसरा नवरा नको बाबा, माझा हाच कृष्ण नवरा आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता पती हाच आहे माझा, मला दुसरं काही नको. घरातून काढून दिलं बघा तिला. असंच आहे महाराज, जे पैसे घेतात त्याला घरातले सांभाळतात, जे घेत नाही त्याला काढून देतात. ध्यानात ठेवायचं, ओरिजिनल कोण, ज्याला घरातून काढून देतात. ओरिजिनल नाही, आपण पैशासाठी करणारे माणसं. आमचे मारुती बाबा आहे, घरातून काढून दिलेले. असे खूप लोक आहेत महाराज, वेडे झाले, ते गेलेच नाही परत. जी पेटी आणली त्याच पेटी ग्रंथ आहे. ज्या तांब्यानं पाणी पितास तोच तांब्या आहे. आधार कार्ड, बँक खातन चेक काही नाही महाराज. अशी खूप माणसं तुम्हाला पाहायला मिळतील, दिवाणी झालेली, घरातून काढून दिलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. जन धन माता पिता सर्वस्वाचा त्याग केला. एका स्वतंत्र महलामध्ये कृष्णाची मूर्ती मांडली आणि पोरगी नाचून भजन करायला लागली. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो अपने मंदिर बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, गीता भागवत वाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी. नाचायला लागली, कीर्तनात नाचायची, कृष्ण मंदिरात नाचायची. तिला कशाचं भान नाही महाराज. दिवाणी झाली मीरा, दुसरं काही माहिती नाही महाराज तिला. पण कितीही मोठा महाराज संन्यासी झाला तर पोटामध्ये भूक लागते बघ. 12 वाजले की मलाही भूक लागते, सगळ्यालाच भूका लागतात. प्रमाणाचे जरी झाला संन्यासी, माध्यमाशी तोंडवाशी भूक लागते महाराज. तसं मीराबाईचं भजन संपल्यावर भूक लागली. आई बोलत नाही, बहिणी जवळ करत नाही. बापानं तर विषच दिलंय. एका आजीला दया आली आणि आजीनं डबा भरला आणि मीराबाईच्या त्या महलात नेऊन मांडला. जेवणाची व्यवस्थाच आहे, देव देतो महाराज, भाषण करणाऱ्याला देतो म्हणजे देतो. डोंगरात करा म्हणजे गडकच काय तयार झाली. जिथं डोंगर आहे तिथं लोकांनी नेऊन दिलं महाराज. तुम्ही डोंगरात जा, लोक तुम्हाला आणून देणार. देव त्याची व्यवस्था करतो बरं का. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. मिळतंय, काळजी करू नका, मिळतं. कोरोनाच्या काळात कीर्तन बंद होती, मग काय खायला भेटलं नाही का? संस्था बंद थोडी झाली, मिळालंच महाराज. देतोच, जरा माझ्याकडे बघा. ऐका ऐका. आणि मग रोज म्हातारी डबा आणून द्यायची. एक दिवस असं झालं, काहीतरी कामाच्या निमित्तानं म्हातारी गेली गावात आणि आपल्या एकुलत्या एक मुलाला सांगितलं हा डबा तिथं महलात मांड. ते पोरानं कधी मीराबाई पाहिली नव्हती आणि त्याला लग्न करायचं होतं पण मनासारखी मिळत नव्हती. नेमकं असं झालं, पोरगा डबा घेऊन गेला महाराज. सगळ्या महाराज मंडळीने ऐका, अभंगाचं पहिलं चरण कर, भाव कर. आणि जसा डबा घेऊन गेला तसं त्या मीराबाईचं नृत्य गाताना पाहिलं. बापरे म्हटलं, काय सुंदर मुलगी. मीराबाई म्हणजे आपल्यासारखी नव्हती मेकअप करणारी, तिनं कधी मेकअपच केला नव्हता. इतकी सुंदर होती महाराज. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलावं, पान खाल्लं तर गळ्यातून दिसावं. आपली बायको थोडी डांबरी मेन कापडी काळी बिंद्री आपली नाही. पाहती कवाडाकडे चालली, बितळकडे असली का, एक डोळा एक ना की दडवी देत नसली. इतकी छान. आणि त्या माझ्याकडे बघा, मीराबाईला पाहिलं या पोरानं, म्हटलं लग्न करेल तर या मुलीशी करेल. डबा ठेवला, घरी आला. संध्याकाळी आई आली, आई आई आई. सकाळी ज्या महलामध्ये मला पाठवलं होतं तिथं माझं त्या मुलीशी लग्न झालं पाहिजे माझं. आईने मारा, पागलीस की काय बाबा, वेळ आहेस की काय, अरे ती घरातून निघून गेली बाबा, बापानं बीज दिलं म्हणतात, गाव वेळ म्हणतंय, देवाच्या रंगात घडलेली बाबा, असला विचार करू नको. नाही, लग्न करेल तर त्या मुलीशी करेल, न जर नाही झालं तर उद्या मी तुला जिवंत दिसणार नाही. म्हातारी म्हटली, बाई काय सुचलं, नेला डबा घेऊन पाठवलं बाई, आता कसं करायचं. संध्याकाळी म्हातारी गेली आणि म्हातारीचा चेहरा मीराबाईने ओळखला. हे जे संत असतात ना, साधू असतात ना, चेहरा ओळखतात बरं का. ध्यानात ठेवा, ओरिजिनल कोण आहे, डुप्लिकेट कोण आहे, साधूला कळत असतं बरं. साधू चेहरा ओळखत असतो, ध्यानात ठेवा. त्यालाच तर साधू म्हणतात. ऐका,
दया करुणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती कोण जे का रंगले दासी म्हणे जो वाटतंय बघा 12:05 झाले. कितीही गोड मी गात राहिलो तर तुम्ही कंटाळणार नाही. एक जरी वाजला तरी तुम्ही उठणार नाही. त्याची खात्री आहे मला. माझ्या माऊलीनं माझ्या कंठावरती कृपा केलेली आहे. कितीही गात राहिलं तरी लोक कंटाळणार नाहीत. ते ज्ञानोबारांचं आहे. ते काही चित्रपटातलं गाणं थोडी आहे, ते माऊलीचं आहे. महाराज दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. प्रवीण महाराज हे तुमच्या बाबतीत आहे. रवी महाराज तुमच्या बाबतीत आहे. तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. चेहरा ओळखता येत असतो साधूला. मीराबाईनं विचारलं आजी काय झालं रडायला? नाराज होणार नाही ना? नाही. काय झालं, तुम्ही मला जेवण आणता? काही नाही म्हटले. माझा पोरगा काल डबा घेऊन आला. तुमचं नृत्य त्यानं पाहिलं, तुमचं सौंदर्य पाहिलं आणि तेव्हापासून एकच आट लावून बसलाय. लग्न करेल तर मीराबाईशी लग्न करेल तर कसं सांगू मी त्याला? तुमचं लग्न कृष्णाबरोबर झालंय, ऐकत नाही माझं. मीराबाई म्हटलं असं पाठवून द्या त्याला, मी लग्न करते त्याच्याशी. म्हातारीनं उडीच मारली. हा माझ्या पोराशी हो पाठवून. धावतच आली आई. बाळ्या जमलं तुझं? बाळ्या धावतच आलं. मीराबाई जमलं? नक्की जमलं. 100% लग्न होणार होणार. पण माझी एक आट आहे म्हटली. काय? 6 महिने तू घरी नाही जायचं. मग 6 महिने गावातल्या कृष्ण मंदिरामध्ये मुक्काम करायचा. पायामध्ये घुंगरं बांधायची, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि भगवंताच्या डोळ्यात डोळे घालून 6 महिने नाचून भजन करायचं. 7व्या महिन्यात मीराबाई तुझ्याशी लग्न करायला तयार. पोरगा म्हटला एवढं सोपं? डोंगरावर उडी मारायची नाही, बाटली बिटली घ्यायची नाही, लय सोपं आहे राव. पायात घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षेनं कृष्ण परमात्म्याच्या डोळे डोळे घालून जे जे राधा
रमन हरि बोल, जय जय राधा जय राधा जय राधा. मस्त असा सारंग राग डोळ्यात घालून बसायचं, मस्त भजन करायचं. आपल्याला वेळ कमी असल्यामुळं त्याचेच 3 महिने निघून गेले. 12 वाजून गेल्यामुळं 3 महिने निघून गेले. आणि 3 महिने झाल्यावर माथारीनं बरोबर घेतलं मीराबाईनं. माथारीला मोठा लग्नाचा हार घेतला आणि मीराबाईनं सुंदर अशा नवरी झाल्या. आणि पोरगा जिथं नाचत होता गात होता का तिथं पोहोचलं. माथारी म्हटले अजून 3 महिने बाकीत. म्हटले 3 महिन्यांनी तिथी नाही, लग्न जमणार नाही. घेऊनच गेले. माझ्याकडे बघा, पोरगा रंगलेला होता. जय जय राधा जय जय राधा हे राधा हे राधा, जय जय राधा हे राधा 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 जय जय राधा. मस्त गातो. मीराबाईकडे पाहिलं. पहिला प्रश्न मीराबाईला विचारला, कोण आपण? मीराबाई म्हटलं, पागलच की काय रे, लग्न नवरी ना, हार आणलाय ना, तुझी आई आली ना बरोबर, तुला माझ्याशी लग्न करायचं ना. पोरगा म्हटलं, असलं काही पण म्हणू नका हो, माझं लग्न समोरच्या त्या कृष्णाशी कधीच झालंय. यालाच महाराज शेवटचा दिवस म्हणतात. कोणत्याही विषयात राहा, पण भजन करता करता तुम्ही देव झाले पाहिजे. ज्या दिवशी भजन करता करता देव झालो रे झालो, मग म्हणता येतं, याजसाठी केला होता साताऱ्याच्या पलीकडून कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पन्हाळगड आहे. आपल्या शेजारी सज्जनगड आहे. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा राजा शिवाजी राजा. हो, अक्रूर महाराज साखरे युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहे. सगळे मावळे सगळे शूरवीर सांगणारा मी महाराज आहे. राधा मीरा जनाबाई जे चरित्र कोणी सांगितले नाही, रोज कीर्तनातून सांगतोय. 12 वाजून 10 मिनिटं झाले. मला परभणीला कीर्तन आहे. 12:30ला आपलं थांबणार आहे. सगळं चाली सहित सगळं होईल, काळजी करू नका. थोडे 10:30 वाजल्यामुळे 12:30 वाजतील. श्रद्धांजली सहित काळजी करू नका. जास्त वेळ तुमचा घेणार नाही आणि 5-10 मिनिटं लक्ष देऊन ऐका. झालंय माझं कीर्तन. ऐका गड्या तरुणांनो, आपण ज्या भागात जन्माला आलात, हा माझा सह्याद्रीच्या राजाचा खोरा आहे. हा माझ्या शिवरायांची कर्मभूमी आहे. याच पन्हाळ्यावरती 42,000 सैन्यानं राजाला वेढा दिला होता. सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्धी मसूद वेढा देऊन बसले होते. कोणी म्हणावं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मीराबाईची कथा ऐकली, तुकोबारांची ऐकली, एवढी 2 मिनिटाची ऐका, म्हणजे माझा सफल होईल प्रवास. माझ्या रवी महाराजांनी ठेवलेलं कीर्तन सफल होईल. आमच्या या राजू नावाच्या बापाला श्रद्धांजली मिळेल. घेऊन जा रे कीर्तन घरी. वेढा 42,000 पडला होता. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेढा दिवस होता. मैलांगा शिवाजी पास अपन करून वेढा बसला होता. आता राजांचं काही खरं नाही. सगळा मावळ, सगळा पुणे, सगळा सातारा शरण गेला होता. आता राजांचं काही खरं नाही. पुन्हा एकदा स्वराज्य अंधारात जाणार. ऐका रे. पण त्याच वेळेला धो धो पाऊस पडायला लागला. इतका पाऊस पडला की त्या बाजूचा पुरुष ढासळला आणि ज्या बाजूने पुरुष ढासळला त्या बाजूने राजांच्या गुप्तचरानं बातमी आणली, राजा एका बाजूने पळायला जागा आहे. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजा बसतील, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या. राजा शरण आला म्हणून पारा ढिला राहील. बाजीप्रभूनं खांद्यावर घेऊन राजाला पळून जायचं. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, 400 राजांना घेऊन जातील, 400 प्रति शिवाजीला घेऊन जातील. सगळं नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता प्रवीण महाराज गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. कधी गेलात प्रतापगडाच्या पायथ्याला खाली तर एक नेमापूर नावाचं माझं कीर्तन झालं त्या गावात. नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये. ते त्याचं गाव होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांसारखी दाढी ठेवायचा, राजांसारखा चेहरा, राजे दिसलं की आनंद व्हायचा, राजासारखेच कपडे घालायचा. 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते. राजांच्या लक्षात आलं. पण एक मन म्हणलं, याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू. राजे म्हटले नाही होत्या. इतिहास नीट वाचावर. राजे म्हटले नाही.
2-4 तासानं पोरगाच राजांच्या महलात आला. राजाला असा मुजरा केला, राज घ्या माझा मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटला, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला, तुमची भवानी तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, आणि राज तुमचं थोडं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत, मी जातो राजसिद्धीच्या शामी येण्यात. राजा म्हटले, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे घालून जिथं जायचं ना राजा, तिथनं परत नाही यायचं. शिवा, जायचंय तिथनं परत नाही यायचं. पोराचं उत्तर घरी घेऊन जा. पोरगा म्हटला, राज मग त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मर, तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. इतिहास आहे. 2 बाजूला 2 पालख्या गेल्या. वेळ कमी आहे. वेळा 100 पावलावर, वेळा 50 पावलावर आला. हा राजा नाही कळालं, 3 तलवारीनं कत्तल झाली त्याची. सिद्धीजीवर फाजल खान फार विचित्र मारलं शिवा नाव्याला. त्याची सगळी बॉडी एका पोत्यामध्ये भरली आणि पालखीमध्ये टाकून सप्रेम भेट पाठवले राजांना. राजाने ज्यावेळी विशाळगडावरती पाहिलं ना ते चित्र, तर स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नाही. अफजल खान आला म्हणून रडला नाही. संकट आली म्हणून घाबरला नाही. पण जिवलग मित्राचे बारीक बारीक तुकडे पाहिले आणि महाराष्ट्राचा राजा हंबरडा फोडून रडायला लागला. प्रतापरावांनी राजांचे डोळे पुसले, राजांना सावध केलं. त्या पोराची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं, त्याचे सगळे विधी गडावर. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बापाला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोला कुंकू पुसलं कुणाला माहिती नाही. 20 दिवस गेले, 20 आणि 20 दिवसानं राजानं नेमापूरला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता मदन सर. फार गोड कथा आहे. कुणी म्हणावं आम्ही प्रयत्न केला परमार्थातला, देशाचा, देवाचा, धर्माचा, आणि मग आमचा शेवट गोड झाला. ऐका कथा, एवढी घेऊन जा घरी, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. आमच्या रवी महाराजांनी एवढ्या प्रयत्नपूर्वक आम्हाला आणलं. प्रवीण बाबानं फोन केले, अक्रूर महाराज या बरं, माझा शिष्य आहे बरं. फार लवकर वडील गेले त्याचे. आज जरी त्याचा राजू नावाचा बाप नसेल तर प्रवीण महाराज रूपी त्याचा बापच आहे म्हटले मला. मी त्याचा बापच आहे महाराज, या बरं महाराज, प्रयत्नपूर्वक मी इथं आलोय, एवढे 2 मिनिटं माझ्या घरी घेऊन जा. ऐका गड्या, ऐका ऐका. 20 दिवसानं पत्र आलं नेमापूरला आणि पत्रामध्ये लिहिलं होतं, आईला निरोप सांगा की राजा तुमच्या घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी आली शिवाच्या आईच्या कानावर की राजा आपल्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला, तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर पोरगा पण येणार. दुसरं आईला काही आवडत नसतं महाराज, माय बापाला पोरग सोडून काही आवडत नाही. मी खरं सांगतो तुम्हाला. आता माझा मोबाईल आमच्या अक्षय महाराजकडे, त्याच्यावर एक 4-5 मिस कॉल माझ्या आईचे पडलेले असते. बायकोचा फोन येणार नाही पण आईचा येणारच. तू जेवला का, तू नाश्ता केला का, तू काही खाल्लं होतं का, तू 2-3 दिवस झाले आला नाही. हे फक्त आई बापच, दुसरं कोणी नाही. खरं सांगू रवी महाराज, पाठीचा कणा खराब झाला की शरीर खराब होतं. तसा घरातला राजू नावाचा बाप गेला की घर अंधारामध्ये जातं. माझा बाप गेलेला आहे, मला त्याची अनुभूती आहे. मी खरंच सांगतो तुम्हाला. हो, राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. घर सारून काढलं त्या आईनं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. राजा येणार आहेत, राजा येणार आहेत. आपल्या ठेवणीतली 9वार साडी शिवाच्या बायकोला नेसायला दिली, कपाळभर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला आणि ती शिवाची बायको राजांची आरती करायला उभी राहिली. कोणी कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं. गरीबाची पोर राजांची आरती करायची म्हणून उभे राहिले. राजा आता मराठ्याच्या आडीला, राजा धनगराच्या आडीला, राजा शिवाच्या दारात आले. कुंकुम तिळकामध्ये बोट बुडून राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पोरगी पुढे सरकली. तेवढ्याच दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना. हो सुनबाई तुम्ही नका वाढू. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी निघून गेली. राजे घरातल्या कावळी घेऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, का त्या मुलीला वाढू दिलं नाही, का तिचा अपमान केला, का तिला असं बाजूला लोटलं, वाळू द्यायचं का? तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली. आई म्हटली, राजा
जगाला फसवताल जनता राजे जनता राजे. एक आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही मराठ्याच्या आडीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. धनगराच्या आडीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. शेवटी तुम्ही आमच्या दरवाजात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती. लहानपणापासून तो म्हणायचा की आपल्या या घरात राजा आले पाहिजे, पुरणपोळी त्यांना खाऊ घातली पाहिजे आणि माझ्या बायकोनं त्यांची आरती केली पाहिजे. आज पुरणपोळी तयार आहे, आज ताट घेऊन त्याची बायको तयार आहे. माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता. आणि राज नुसता आला नसता, राज माझा पोरगा नुसता आला नसता, सगळ्या गावात नाचला असता. सगळ्या गावाच्या गल्लीत जाऊन म्हणला असता, आई राजा आलंय, आई राजा आलंय, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय, राजा आई आपल्या घरी राजा आलंय. निश्चिंतता मिळावी, भजन करता करता निश्चिंत जीवन व्हावं. भजन करता करता निर्भय, कुणाची भीती नाही. आणि स्वतंत्रता म्हणजे पारतंत्र्य नाही, आणि सुखरूपता म्हणजे किंचितही दुःख नाही असं मिळालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कशामुळे खुंटलिया धावा. तृष्ण राहिलंच नाही, काय जीवनामध्ये काही राहिलं नाही. रामायण कथेमध्ये खूप कथा आहे, त्याच्यावर आता आपल्याला वेळ जाईल. तृष्णे थांबली, तृष्णा थांबली गेली. त्याचं कारण काय? कवतुक वाटे झाली या विचाचे. एक उत्तम त्याचं कारण नाममंगळाचे, मंगळ असणारा भगवान परमात्मा, त्याचं नाम आमच्या वाणीला आलं, जीवन त्याच्यामध्ये घालवलं. नित्य भजन केल्यामुळे आता तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, नवरीच झाली मुक्ती. आता दिवसचारी खेळी मेळे, भजन करता करता ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. आता उपाधी राहिलीच नाही. मग तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप.